महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जाती निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतामध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या सर्व गोष्टी आपण आत्तापर्यंत इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या होत्या. तसंच सत्यशोधक, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय आणि तृतीय रत्न अशी काही नाटकं आपण पाहिलीच असतील. मात्र फुलेंची प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावरती उलगडणार आहे. फुले असं या चित्रपटाचं नाव आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. तर स्कॅम 1992 वेब सिरीज फेम प्रतीक गांधी हा महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र रिलीज आधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेशक असावा अशी मागणी करत ब्राह्मण महासंघाने या सिनेमावर आक्षेप नोंदवला होता. ब्राह्मण समाजाने केलेली मदतही चित्रपटात दाखवा अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केलेली आहे. तर दुसरीकडे महात्मा फुले यांच्या वंशजांनीही या सिनेमावरती आक्षेप घेतलेला आहे. या चित्रपटामध्ये महात्मा फुले यांना काही जणांनी मारहाण केल्याचा सीन दाखवण्यात आलेला आहे. हे अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणत प्रशांत फुले यांनी काही सीन वगळण्याची मागणी केलेली आहे. 11 एप्रिलला या सिनेमाचं प्रदर्शन होणार होतं, मात्र आता जे 25 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर सिनेमावरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. या आधी देखील बऱ्याच सिनेमांवरून चांगलाच वादंग देखील उठला होता. तर अगदी थोडक्यात वादामध्ये सापडलेल्या चित्रपटांचा आढावा घेऊयात आणि मग त्यानंतर पुढच्या बातमीकडे वळूया. सुरुवातीलाच असलेला महत्त्वपूर्ण सिनेमा जो वादात सापडला तो म्हणजे जोधा अकबर. 2008 मध्ये आलेल्या जोधा अकबर सिनेमात जोधा यांना आमेरचा राजा भारमल यांची कन्या दाखवण्यात आलेला होता आणि त्यांचा विवाह अकबराशी झालेला दाखवण्यात आला होता. मात्र त्या मारवाडचा राजा उदयसिंग यांच्या कन्या होत्या आणि त्यांचा विवाह अकबरचा मुलगा सलीमशी झाल्याचा दावा राजपूत सभेनं केलेला होता. त्यानंतर या सिनेमावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर बाजीराव मस्तानी सिनेमामध्ये बाजीराव पेशव्यांना डान्स करताना दाखवल्यानं आक्षेप घेण्यात आला होता. वाट लावली हे शब्द बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगच्या तोंडी घातल्यानंतर या चित्रपटावरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढला सिनेमा ठरला तो म्हणजे पद्मावत. संजय लीला भन्सालींचा पद्मावत या सिनेमावरून तर खूपच गोंधळ झाला होता. राणी पद्मावती यांचं चुकीचं चित्रण दाखवल्याचा आरोप करत करणी सेनेनं या चित्रपटावरती बंदी घालण्याची मागणी केली. त्यानंतर या चित्रपटातील काही दृश्य बदलत आणि सिनेमाचं नाव बदलत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढला चित्रपट होता पावनखिंड या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या भाषेवरती आक्षेप घेण्यात आला होता. अनेकांनी चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडेंच्या तोंडी चुकीची भाषा दाखवण्यात आल्याचा आरोप देखील केला होता. हर हर महादेव सिनेमाच्या संवादावरूनही गोंधळ निर्माण झाला होता. सिनेमात बाजीप्रभू यांच्या संवादामध्ये एका शब्दाचा वापर करण्यात आला होता आणि तो दाखवल्यानंतर त्यावरही अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतरचा पुढचा चित्रपट होता छावा. हे आत्ताचं अगदी ताजं उदाहरण म्हणावं लागेल, कारण छावा सिनेमाचं ट्रेलर आल्यानंतरही वाद झाला. छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम नृत्य करताना दाखवल्यानं शिवप्रेमी आक्रमक झाले होते. त्यांच्या पवित्र्यानंतर सिनेमातून हे दृश्य वगळण्यात आलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.